नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे मिरचीविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। कारण की जर बघितलं तर महाराष्ट्रामधील मॅक्झिमम शेतकऱ्यांना मिरचीमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येत आहे की तो प्रॉब्लेम असा येत आहे की मिरचीची लागवड केल्यानंतर एक साधारणपणे 10 ते 15 दिवसाच्या आतच प्लॉट जो आहे तो पूर्णपणे कोकडा येतोय त्याच्यावरती आणि पानं जे आहे ते पूर्णपणे असे कोकडून जाऊन शेंडा पूर्णपणे स्टॉप होतोय आणि तिथून पुढे आपण त्याला कुठलाही जर खर्च केला तर तो चांगल्या प्रकारे रिकवर होत नाहीये। प्लॉट आज जर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर विचार केला सिल्लोड भागामध्ये तर चालू वर्षाला जो आहे का तर कोकड्याअभावी प्लॉट सुधारण नाही, त्याअभावी जे आहे का बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्लॉट उपटून टाकायला लागला होता। तर ह्या वर्षाला चालू वर्षाला उपटून टाकलेलं आहे बऱ्याच जणांनी आणि बऱ्याचशा जणांचं असं झालं की खर्च करून पण जे प्लॉट हाताशी आलेलं नाहीये। तर त्यामध्ये काय झालं, बऱ्याचशा काही गोष्टी मिस्टेक पण झालेल्या आहे आणि काही शेतकऱ्यांचं थोडंसं मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळे त्यासोबत वातावरणाची चांगली साथ नाही मिळाली तर त्यामुळे प्लॉट जो आहे तो खराब झाला होता। पण त्याआधी तो आपण ह्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर हा जो प्लॉट आहे एक साधारणपणे 18 ते 20 दिवसाचा झालेला आहे। ही व्हरायटी आहे बलराम, जी तळायची मिरची असते, ढोबळी मिरची म्हणतो आपण तिला। तर ती व्हरायटी आहे बलराम। एक साधारणपणे अर्धा ते पाऊण एकरच्या आसपास हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट आपण पूर्णपणे डेव्हलप केलेला आहे। तर काय झालं शेतकरी मित्रांनो, याच्या आधीचं जे वातावरण होतं तर तेव्हा थोडंसं काही गोष्टी दाखल्या जात होत्या मिरचीच्या बाबतीमध्ये। साधारणपणे जर आपण फवारणी वगैरे थोडीशी लेट केली तर दाखले जात होते, पण सध्याच्या कंडिशनला अजिबात लगेच त्या गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज नाही करू शकत। कारण की काय झालंय, जर तुमच्या प्लॉटला जर कोकडा आला तर प्लॉट पूर्णपणे जो आहे का तो एकदम खराब होऊन जात आहे आणि एकदा प्लॉट खराब झाल्यानंतर प्लॉट पूर्णपणे आपल्या हाताशी येत नाहीये, खर्चही कितीही करून प्लॉट आपल्या हाताशी येत नाहीये। तर त्यामुळे जर सध्याची कंडिशन बघता विचार केला तर मिरचीचे जे दर आहे ते एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये मिरचीची लागवड केलेली होती त्यातले एक साधारणपणे जर विचार केला तर 40 ते 50% पर्यंत प्लॉट जे आहे ते खराब झाले आहे आणि जे प्लॉट उर्वरित आहे त्यातले एक 20-25% पर्यंत जे प्लॉट आहे तर ते ठीक आहे, पण त्यांचं उत्पन्न पाहिजे असं निघणार नाहीये। तर त्यासाठी समजा ज्या शेतकऱ्यांचं समजा प्लॉट आता लागवड केलेला असेल, एक 15 ते 20 दिवसापूर्वी लागवड केलेली असेल किंवा आपला प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये असेल तर आपण चांगल्या प्रकारे शेड्यूल घेणं किंवा मग चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे। याआधीचे जे प्लॉट होते तर ते जास्त टेम्परेचरमुळे खराब झालेले आहे शेतकरी मित्रांनो। याआधी एवढं टेम्परेचर नव्हतं, पण चालू वर्षाला जास्त टेम्परेचरमुळे जे आहे का ते प्लॉट आपले खराब झालेले आहे। आपण तुम्ही बघू शकता, एक मिनिट, आता तुम्ही हे झाड बघू शकता। एक साधारणपणे जर तुम्ही विचार केला, इकडे एक मिनिट, आता हे झाड झालेलं आहे 18 ते 20 दिवसात झालेलं आहे। याला एकदम फुटवा वगैरे एकदम बेस्ट चांगल्या प्रकारे आलेला आहे। त्यासोबत जे फुलांची संख्या आहे ती कळी याच स्टेजला चालू झालेली आहे आणि पानांचा जर विचार केला तर कुठल्याच प्रकारचं यामध्ये व्हायरस आलेला नाही आहे। पूर्ण प्लॉटमध्ये जर विचार केला एक साधारणपणे 100% म्हणून जर विचार केला तर एक 97 ते 95% पर्यंत प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे फ्रेश आहे। असं तर नाही म्हणणार की पूर्णपणे प्लॉट फ्रेश आहे, पण एक साधारणपणे 2 ते 3% मध्ये किंवा जास्तीत जास्त 5% पर्यंत प्लॉट जो आहे तो खराब झालेला होता, पण पूर्णपणे प्लॉट असा एकदम चांगल्या प्रकारे आहे। त्यासोबत त्याला कळी एकदम चांगल्या प्रकारे लागलेली आहे। तर यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण या प्लॉटला जे आहे एक साधारणपणे 3 ते 4 आपले स्प्रे झालेले आहे, त्यासोबत आपल्या त्याला 4 ड्रिचिंग झालेले आहे। ड्रिचिंग करण्याचं कारण हेच होतं की ठिबकने जर आपण ड्रिपने जर खतं सोडलं तर जे ड्रिपर जे असतं तर ते मागे पुढे असतं, झाडं मॅच होत नाही, त्यामुळे झाडांची जे ग्रोथ आहे, वाढ आहे ती खालीवर होत असते, तर ती होऊ नये त्यासाठी आपण जे साधारणपणे 3 ते 4 त्यांना आपण शेतकऱ्यांना आपण ड्रिचिंग दिले होते। तर शेतकरी मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारे प्लॉट डेव्हलप झालेला आहे। तुम्हाला जर समजा मिरची पिकामध्ये ब्लॅक थ्रिप्स असो, पांढरी माशी असो किंवा मग कोकडा जर कव्हर होत नसेल किंवा मग तुमचा प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे, तुम्हाला जर शेड्यूल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक पण दिलेली आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे। तुमच्या प्लॉटचे फोटो पाठवून तुमच्या प्लॉटचा तुम्ही तुमचा एकदम चांगल्या प्रकारे शेड्यूल घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही प्लॉट आपला डेव्हलप करू शकता। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की चालू वर्षाला जे मिरचीचे जे दर आहे, जर एक अंदाज बघितला तर ते दर कमी होणार नाहीये, त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओमध्ये पण एकदम चांगल्या प्रकारे काम चालतं आपलं, व्हिडिओमध्ये पण एकदम आपण मिरचीचे जे प्लॉट आहे एकदम चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करत असतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।